अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण सध्या मामंजराज प्रकाशनची सर्व पुस्तके वाचण्याचा ठेवलेला आहे. सध्या आपण परमपूज्य श्री दादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. या पुस्तकात साधकांनी जे काय प्रश्न विचारले किंवा साधकांना नेहमी जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं परमपूज्य दादाने दिली आहेत. आजचा प्रश्न असा आहे, त्रिपाद बोध सुद्धा मध्ये असे आलेले आहे की ज्या मंत्रात 11 अक्षरे म्हणजे वर्ण असतात त्या मंत्राला परशु मंत्र म्हणतात आणि मुख्यतः विद्वेषण कार्यासाठी परशु मंत्र वापरले जातात. ते विद्वेषण म्हणजे काय? उत्तर, विद्वेषण म्हणजे कोणाही दोघांमध्ये घृणा, द्वेष, शत्रुत्व निर्माण करणे. तंत्रशास्त्रात जी षटकर्मे सांगितली जातात त्या षटकर्मांपैकीच विद्वेषण हे एक कर्म आहे. याचा अर्थ दोन व्यक्तींमध्ये भांडण लावणे, द्वेष निर्माण करणे, घृणा, शत्रुत्व, वितुष्ट निर्माण करणे असा आहे. समजा दोन अगदी घट्ट आणि एकनिष्ठ असे मित्र आहेत आणि एखाद्याला त्याचे मैत्र बघवत नाही. अशा वेळी त्यांच्यात भांडण लावून देण्यासाठी विद्वेषणाचे प्रयोग करविले जातात. तंत्रमंत्रशास्त्रात विद्वेषणाचे नाना प्रकारचे प्रयोग सांगितलेले आहेत. प्रश्न, आकर्षण हे विद्वेषणाच्या बरोबरीचे म्हटले जाते, त्याचा अर्थ काय? उत्तर, आकर्षण हेही षटकर्मांपैकीच एक होय. याचा अर्थ एखाद्याला आकृष्ट करून घेणे. एखादा जर आपल्याकडे लक्ष देत नसेल आणि त्याने आपल्याकडे लक्ष द्यावे अशी आपली भावना असेल तर त्यासाठी तंत्रशास्त्रात आकर्षणाचे किंवा संमोहनाचे प्रयोग सांगितलेले आहेत. त्या प्रयोगांनी तो प्रयोगकर्त्याकडे आकर्षिला जातो. प्रश्न, ग्रहण काळात मानसिक मंत्रजप करावा असे सांगतात, त्याचे विशेष फळ काय असते? उत्तर, मंत्रतंत्रशास्त्रांनी ग्रहण काळाचे एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे की त्या काळात पृथ्वी, चंद्र आणि सूर्य हे एकाच रेषेत असतात. म्हणून त्यावेळी अशा प्रकारच्या नैसर्गिक वातावरणाची निर्मिती होते की अवकाशातील प्राण एकदम स्तब्ध होतो. ज्यावेळी आजूबाजूच्या वातावरणातील प्राण स्तब्ध होतो त्यावेळी आपल्याही प्राणांचे चंचलत्व खूपच कमी होते. एरवी बाहेरचा समष्टी प्राण चंचल असतो म्हणून आतला व्यष्टी प्राणही चंचल होत असतो. पण जेव्हा हा बाहेरचा प्राण निसर्ग योगानेच स्तब्ध होतो तेव्हा आतलाही प्राण आपोआपच स्थिर होतो. एरवी निसर्गतः आणखी 2च ठिकाणी प्राण असे स्तब्ध होतात म्हणून सांगितलेले आहे. एक म्हणजे एखाद्या महासिद्ध सद्गुरूंच्या सान्निध्यात आपोआपच प्राण स्तब्ध झालेले दिसतात. म्हणून खऱ्या महात्म्यांचे जे तपस्थान असते, जागृत आश्रमस्थान असते, तेथे आपण जेव्हा जातो तेव्हा आपले मन आपोआपच शांत होत असते. तेथील प्राण स्तब्धतेमुळे आपले चंचल प्राणही सहजतेने स्थिर होऊ लागतात आणि आपले प्राण स्थिर झाले की त्याचबरोबर मनही स्थिर होते. दुसरे म्हणजे जेथील निसर्ग अस्पर्श असतो तेथे हिमालयासारख्या ठिकाणी गेल्यावर आपले प्राण आणि मन आपोआपच शांत होतात. समष्टी प्राण जेव्हा स्थिर होतात तेव्हा तोच बाह्यता ग्रहणकाळ समजला जातो. म्हणूनच साधक जर ग्रहणात जपासाठी बसला तर तो अधिक तीव्रतेने एकाग्रता अनुभवतो.
कारण स्वप्राणाची चंचलता त्यावेळी त्याच्या आड येत नाही. याच कारणामुळे मंत्रसिद्धीसाठी ग्रहण काळ हा उत्तम असल्याचे सांगितले जाते. एरवी जो जप 1,00,000 संख्या पूर्ण केल्यावर सिद्ध होतो, तोच या ग्रहण काळात केवळ 100 वेळा जरी केला तरी सिद्ध होतो. असा फळांमध्येही शास्त्रांनी फरक सांगितलेला आहे. मात्र ग्रहण काळात जप वैखरीने मोठ्याने न करता केवळ मानसिकच करावा. प्रश्न: मंत्रगुरू आणि दीक्षागुरू यांच्यात काय फरक आहे? उत्तर: मंत्र विधिवत देणे ही मंत्रदीक्षाच असते. म्हणून मंत्रगुरू हा सुद्धा दीक्षागुरूच आहे असे शास्त्र सांगते. आपणास कदाचित दीक्षागुरू म्हणजे मोक्षगुरू अशा अर्थाने म्हणायचे असावे. एखाद्याने नाम किंवा मंत्र दिला तर ते देणारे मंत्रगुरूच असतात, पण त्यांनी जर कृपापूर्वक शक्तिपात केला तर मात्र ते मोक्षगुरू होतात. ते जीवाला मोक्षाप्रत नेतात. मोक्षगुरू हे एखाद्याचे नामगुरू किंवा मंत्रगुरू देखील असू शकतात. मोक्षगुरू दोन्ही प्रकारच्या दीक्षा देऊ शकतात. शास्त्रानुसार विविध प्रकारच्या दीक्षा उपलब्ध असतात. त्यामुळे व्यावहारिक दीक्षागुरू अनेक होऊ शकतात, पण मोक्षगुरू मात्र कायम एकच असतात. परमपूज्य श्री मामा म्हणायचे की आपणास कोणी काहीही शिकवले तरी तो आपला गुरुच असतो, पण म्हणून काही तो मोक्षगुरू होऊ शकणार नाही. व्यावहारिक पातळीवर असे गुरु कितीही असू शकतात. ते प्रसंगी बदलतही जाऊ शकतात, पण मोक्षगुरू मात्र एकच असून ते जीवाची कर्मसाम्य दशा आल्याशिवाय त्यांना भेटतही नाहीत. तसेच एकदा भेटले तर मग ते बदलताही येत नाहीत. प्रश्न: तंत्रशास्त्र निरर्थक आहे काय? उत्तर: नाही. आपण ज्याला तंत्र म्हणतो तो शास्त्र भाग वेदांपेक्षा काही वेगळा नाही. जाणकार मंडळी आगम आणि निगम असे शास्त्रांचे 2 भाग करतात. त्यातले आगम म्हणजे तंत्र आणि निगम म्हणजे वेद. वेदात जे सिद्धांत असतात त्यांचे तंत्रात प्रात्यक्षिक ज्ञान असते. वेदात मंत्र सांगितलेले असतात आणि तंत्रात त्याचे सांग विधान सांगितलेले असते. उदाहरणार्थ, आपण रोज जी देवपूजा करतो ती करताना तिचा नेमका काय विधी असायला हवा ते वेदात सांगितलेले नसून तंत्रशास्त्रात सांगितलेले आहे. सगळेच मंत्र विधी अशा प्रकारे तंत्रात सांगितलेले असतात. या तंत्रांचेही 2 भाग पडतात: वामतंत्र आणि दक्षिण तंत्र. वाममार्गी तंत्र उपासना म्हणजे निषिद्ध मार्गाने केलेली उपासना आणि दक्षिणमार्गी तंत्रोपासना म्हणजे शुद्ध मार्गाने केलेली उपासना. या दक्षिण किंवा वाम मार्गापैकी कोणत्याही मार्गाने जाऊन साधकांचे सिद्ध होऊ शकतात, पण यापैकी वाममार्गी उपासना मोक्षाला अनुकूल नसतात. दक्षिण मार्गी उपासनांच्या योगाने मात्र मोक्षाकडे जाता येते. म्हणून दक्षिण तंत्र मार्गाने उपासना करून सिद्ध होऊन भक्तवत्स स्वरूपात मिसळलेले अनेक साधक आहेत, महात्मे आहेत. आपण भगवान श्रीकृष्णांची जी उपासना करतो ती शुद्ध सात्विक उपासना असते, पण याविषयी तंत्र देखील आहे. कृष्णयामल नावाचे एक भले मोठे तंत्र भगवान श्रीकृष्णांच्या विविध उपासनांकरता सांगितलेले आहे. आपल्या नाथ संप्रदायात किंवा श्री दत्त संप्रदायात जो तंत्रमार्ग आलेला आहे त्याला गुरुतंत्र असे म्हणतात. त्याप्रमाणे आपण जी उपासना करतो ती एक प्रकारे वेदप्रणीत तंत्रोपासनाच आहे, पण ती शुद्ध दक्षिण मार्गी असते. सगळ्या शुद्धोपासना शेवटी श्री भगवंतांकडेच नेतात, पण सर्वसाधारणपणे तंत्र म्हटले की आपल्यासमोर येते ते घृणास्पद वाममार्गी तंत्रच, आणि हा वाममार्ग मात्र आपणासाठी सर्वथैव निषिद्धच आहे. प्रश्न:
एका तंत्रग्रंथात अतिवृद्ध मंत्र निषिद्ध मानावा असे वाचनात आले. याचा अर्थ कळला नाही. कृपया उलगडा करावा. उत्तर: मंत्रशास्त्रात मंत्रातील अक्षर म्हणजे वर्ण संख्येवरून त्यांचे प्रकार सांगितलेले असतात. त्यांना मंत्र संज्ञा असे म्हणतात. उदाहरणार्थ, ज्या मंत्रात एकच वर्ण असेल त्याला कर्तरी म्हणतात. 4 वर्ण असतील तर मुसल म्हणतात. 11 वर्ण असतील तर परशु म्हणतात, वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे मंत्रातील वर्णसंख्येनुसार मंत्रभेद देखील सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ, 3 ते 9 अक्षरे जर मंत्रात असतील तर त्याला बीज म्हणतात. 10 ते 20 अक्षरे असतील तर मंत्र म्हणतात. 20हून अधिक अक्षरांच्या मंत्राला माला मंत्र म्हणतात. प्रयोगानुसार तंत्रात सांगितले आहे की बहुवर्णास्तु ये मंत्रा माला मंत्रास्तु ते स्मृता, नवाक्षरांता ये मंत्रा बीज मंत्रा प्रकीर्तिता, पुनर्विशति वर्णांता मंत्रा मंत्रास्तद्भोतिता, ततोधिकाक्षरा मंत्रा माला मंत्रा इति स्मृता. आगमशास्त्रामध्ये असेही एक विधान आढळले की चतुष्शतं समारभ्य यावद्वर्णसहस्रकम् अतिवृद्धः समंत्रस्तु सर्वशास्त्रेषु वर्जिताः. 400 वर्षापासून 1000 पर्यंत वर्णसंख्या असणाऱ्या मंत्राला अतिवृद्ध अशी संज्ञा असून सर्व शास्त्रात तो वर्जित आहे. आपण वाचलेले विधान या संदर्भातले असावे. प्रश्न: आजकाल शुद्ध मंत्रसिद्धी असलेले महात्मे क्वचितच आढळतात, असे का? उत्तर: यमनियमांचे काटेकोरपणे पालन न करता कोणालाही मंत्रसिद्ध होत नसतात, म्हणून. प्रश्न: मंत्रसिद्धी, तंत्रसिद्धी आणि योगसिद्धी यापैकी चांगली सिद्धी कुठली? उत्तर: ज्यांना केवळ शुद्ध परमार्थच करायचा आहे, भगवत प्रेमातच रंगून जायचे आहे, त्यांनी या सगळ्याच सिद्धींना तुच्छ आणि परमार्थापासून दूर नेणाऱ्या मानून त्यांच्या कदापिही नादी लागू नये, त्याची कधीच अपेक्षा ठेवू नये. मंत्रसिद्धी ही मंत्रदेवता प्रसन्न असते तोपर्यंतच टिकून राहते. आचार विचारात चुका झाल्यानेही ही सिद्धी तात्काळ नष्ट होते. तंत्रसिद्धी ही मंत्रसिद्धीपेक्षाही मिळवायला सोपी असली तरी त्यामुळे साधकाला दुर्गती प्राप्त होण्याची शक्यताच अधिक असते. देवतेच्या प्रसन्नतेचा विचार न करता एक प्रकारे बळजबरीनेच या तंत्रसिद्धी मिळविल्या जात असल्यामुळे अशा साधकाचे अधःपतन करण्यास त्या देवताही उत्सुकच असतात. या दोन्हीपेक्षा योगसिद्धी ही प्राप्त होण्यास अधिक कष्टदायक असली तरी योगी योगारूढ राहील तोवर ती टिकून राहते. मात्र यमनियम पालनात किंवा प्राणायामात चुका झाल्यास ही सिद्धी त्वरित नष्ट होते. आपल्या गुरूंचा उपमर्द अवमान केल्यास या तिन्ही प्रकारच्या सिद्धी साधकाचे अकल्याण करून नाश पावतात, असाही नियम आहे. सद्गुरु कृपेने विनाशायास प्राप्त होणाऱ्या सिद्धी या तिन्हीपेक्षा श्रेष्ठ मानल्या जातात, पण प्रसंगी त्याही गुरुद्रोह, गुरु उपेक्षा,